नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या समता प्राथमिक माध्यमिक व ज्युनियर कॉलेज समतानगर उमदी या शाळेचे वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त सेवापूर्ती सत्कार समारंभ 2025-26 उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रामध्ये सेवापूर्ती सत्कार समारंभ व व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वोदय शिक्षण संस्थेचे विद्यमान चेअरमन माननीय श्री मादेवप्पांना होर्ती, तर या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते माननीय श्री डॉक्टर YM याकोळी, निवृत्त प्राचार्य व प्रसिद्ध साहित्यिक सौंदत्ती हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सर्वोदय शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन माननीय श्री रेवाप्पा लोणी, सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव माननीय SK होर्तीकर, माननीय श्री SL गानगी, सचिव भारतीय किसान संघ कर्नाटक उत्तर प्रांत व माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माननीय श्रीमती रेश्माक्का होर्तीकर, सर्वोदय शिक्षण संस्थेचे संचालक माननीय श्री ॲडव्होकेट चन्नप्पा होर्तीकर, माननीय श्री मल्लप्पा शिरगट्टी, माननीय श्री आमगोंडा पाटील, माननीय श्री तमाराय मुत्या होर्तीकर, माननीय श्री नागप्पा हंडगे सह मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी फोटोचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक समता माध्यमिक आश्रमशाळा व ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक मार्गदर्शक श्री SM होर्तीकर यांनी केले. या कार्यक्रमात प्रशालेमध्ये सेवानिवृत्त झालेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला. या कार्यक्रमात राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. इस्रोमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार या ठिकाणी घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते याकोळी विद्यार्थी कसा असावा, अभ्यास कसा करावा, संस्कार आणि संस्कृती या सर्व विषयाबद्दल अनमोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मादेवप्पा होर्तीकर यांनी आपले अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी कसं घडलं पाहिजे, या स्नेह संमेलन घेण्यामागे विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन मिळते याबद्दल विद्यार्थ्यांना विचारून स्वतः विद्यार्थ्यांकडून मनोगत व्यक्त करायला संधी दिली. विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रतिसाद देत मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आभार प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री SC बगली यांनी केले.